सम्मानीय भालचंद्र जादव के शुभ हाथों से इस वक्त हम सम्मानित कर रहे हैं। देखिए अब तक 13 विकेट ली है जय शिलार ने जय गणेश वाफाले ट्रॉफी में। बहुत खूबसूरत और आकर्षक ट्रॉफी हमें स्पॉन्सर किए सम्मानीय बिरबल अभिषेक की तरफ से। थोड़ी देर में इस वक्त हमारे बीच में आगमन होने जा रहा है RFO पड़गे सम्मानीय शैलेश देवरे साहब का, और करण ठाकरे की तरफ से हमें एक गिफ्ट हैम्पर हमें किया है केक पेस्ट्री 90 डिग्रीज। ये थे इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी। 21 रन 3 विकेट लिए थे जय शेलार ने। देखिए खेल की शुरुआत होती है भी दोनों भी ओपनर्स बीच मैदान पर आ चुके देवराज और विश्वास जाधव। जब यस आइए हम सुपर 8 की लूजर टीम के कैप्टन गौरव गोंदली इस वक्त आ चुके, उन्हें सम्मानित किया जा रहा है। एक क्रिकेट पड़घा टेनिस क्रिकेट के इतिहास में पहली बार हो रहा है। सुपर 8 के लूजिंग टीमों को भी इस वक्त सम्मानित किया जा रहा है। साथ ही साथ 2000 का कैश प्राइज भी है। हमारे बीच में आगमन होता हुआ सम्मानीय RFO पड़गे शैलेश देवरे साहब का आपका जय गणेश वाफाले ट्रॉफी में दिल के गहराई से स्वागत करते हैं। मोस्ट देवरे साहब पर 8 के मैच की तरफ हम जा रहे। आई एकवीरा भादाने बनाम ये देखिए अब देवरे साहब के शुभ हाथों से सम्मानित किया जा रहा है। सुपर 8 की लूजर टीम अमर कासने के कैप्टन गौरव गोंदली को एक कैश प्राइज और साथ ही साथ सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया जा रहा है। आप आपके टीवी मॉनिटर और स्मार्ट मोबाइल फोन पर देख सकते हैं। बेड़ा लोड चलते खेल की तरफ। प्रतीक की पहली गेंद सामना करते हुए विश्वास जाधव। राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद ब्लॉक हॉल में रखा था, गेंद को उठाया, रनआउट का मौका है लेकिन पहुंच गए, थ्रो ही नहीं किया था। सिंगल के मदद के साथ विश्वास जाधव और टीम आई एकवीरा स्पोर्ट्स भादाने का खाता खुलता हुआ। मेरे साथ कमेंट्री बॉक्स में आगमन होता हुआ योगी पाटिल का। मोस्ट वेलकम योगी। धन्यवाद आदित्य जाधव and hard luck अमर स्पोर्ट कासने। आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत व्यासपीठावर। आदरणीय देवरे साहेब मंचाची शोभा वाढवत आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय संदीपजी काटोळ साहेबांना मी करतोय। देवरे साहेबांना विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा। असं म्हणतात की भावना या हृदयात निर्माण होतात आणि शब्दांद्वारे ओठांवर येत असतात, त्याच्यातून जे साकारलं जातं ते स्वागत असतं। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मायाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण पाहुण्यांना सन्मानित करीत आहोत। थँक्यू सर फॉर बिंग विथ अस। त्यानंतर आदरणीय गुरुनाथ सांबरे साहेब देखील आपल्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती देखील संदीपजी काटोळ यांना असेल। हमारे बीच में जिनके माध्यम से थर्ड कैश प्राइज स्पॉन्सर किया गया है ग्रुप ग्राम पंचायत कुरुन के माजी सरपंच सम्मानीय चेतन पाटिल साहब का आगमन होता हुआ पड़गा के गोल्डमैन के नाम से मशहूर है और द विकेट प्रतीक विश्वास के लिए। यानंतर पुढचा सन्मान असेल आदरणीय महेंद्र भेरे साहेबांचा। त्यांना विनंती करतोय आपण पुढे यावं। महेंद्रजी भेरे साहेब आपण सन्मानाचा स्वीकार करावा। हमारे बीच में आगमन होता हुआ जिनके माध्यम से थर्ड कैश प्राइज हमें स्पॉन्सर किया है पड़गा के गोल्डमैन तथा माजी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत कुरुन चेतन पाटिल साहब का आगमन होता हुआ आपका जय गणेश वाफाले ट्रॉफी 2025 में दिल के गहराई से हम
माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. ते देखील एक चांगले आयोजक आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान जय गणेश चषक 2025 मध्ये संदीप काठोळे साहेबांच्या शुभ हस्ते. इस बीच गैप में खेला था कवर और कवर पॉइंट के बाहर किंजती भी 4 रन के लिए. ये आप रिप्ले में देख सकते हैं, रूम दिया था बैट्समैन को. आई एकवीरा भादाने के बैट्समैन अगर सिक्सर लगाते तो फिर संकेत घोड़विंदी की तरफ से हर सिक्सर के लिए 500 रुपये का कैश प्राइज. बाच्यांचा येथे सन्मान यश शेलार आणि करण ठाकरे, दोन हँडसम बॉईज. त्यांचे मामा अर्थात संदीपजी काठोळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान, सुदर्शन काठोळे यांच्या देखील शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडत आहोत. मामाच्या गावाला आलेले आहेत, स्वागत आहे तुमचं. रन संख्या आगे बढ़ती भी 9 बिना किसी नुकसान पर. मैंडेटरी पावर प्ले का ओवर चलता हुआ P1 के ओवर में अभी तक प्रतीक ने 9 रन खर्च किए, जबकि बाउंड्री की मदद के साथ देवराज 7 पर बल्लेबाजी करते हुए 2 पर विश्वास जाधव. और दी विकेट फुल टॉस गेंद गैप में चली गई, गेंद का पीछा करते हुए डीप स्क्वायर लेग डीप कवर पॉइंट पर गेंद जाती भी. देखिए इस ग्राउंड पर हम देखते जब गेंद टिप्पा खाती तो फिर गेंद काटा बदलती, और वही हमने देखा था डीप कवर पॉइंट पर खेलना चाहते गेंद आखिरकार डीप बैकवर्ड पॉइंट पर चली गई थी 4 रन के लिए. ये इस वक्त सम्मानीय RFO शैलेश देवरे साहब को दिखाया जा रहा है. हमारे मीडिया के रवि वर्मा, माजी सरपंच चेतन पाटिल साहब को दिखाया जा रहा है. उनके साथ मनोहर भोईर साहब को भी दिखाया जा रहा है, राजाराम भोईर साहब को दिखाया जा रहा है. ठीक, जरूर या ठिकाणी पाहू शकाल ग्रामपंचायत भादाणीचे माजी सरपंच आदरणीय सुभाजी कतुरे साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि काही क्षणानंतर या ठिकाणी मित्रांनो या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांच्या सिस्टर मोनिकाताई पाणवे मॅडम यांचं सुद्धा शुभागमन होणार आहेत. त्यांचं जरूर या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. क्वार्टर फायनल क्रमांक 3 इथे मात्र सुरू आहे आणि पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. प्रत्येकने मात्र पहिल्या हाताला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धाबा खर्च केल्या. जाऊयात पुन्हा एकदा व्यासपीठावर. सन्माननीय सुभाष कतोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान येथे केला जात आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती. माजी सरपंच ग्रामपंचायत भादाणे सुभाष कतोरे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगल्या स्पर्धांचं आयोजन आपण पाहत आलेलो आहोत. क्रिकेटवर निस्सीम प्रेम असणारं हे व्यक्तिमत्व. थँक्यू सो मच साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेची शोभा वाढवत आहात, त्याबद्दल आपले आभार देखील आणि आपलं पुनश्च मनपूर्वक स्वागत. तदनंतर पुढचा सन्मान असेल कुरुन ग्रामपंचायतीचे दळेपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोल्डमॅन चेतन पाटील साहेबांचा. नंतर घेणार आहोत, काही हरकत नाहीये. जाऊयात मॅचच्या दिशेनं. हो, निश्चितपणे त्यांचा साई सन्मान असेल सायंकाळच्या सत्रामध्ये. परंतु इथे पहिल्याच चेंडूमध्ये दुर्गेचं मात्र स्वागत केलं फलंदाज षटकारानं. धाबा भरपूर वेगाने येत आहेत आणि आपण या स्पर्धेमध्ये जर आपण एकविरा भादाणे संघाची जर प्लॅनिंग जर पाहिली तर जास्तीत जास्त तरी मात्र फलंदाजी करणं या ठिकाणी त्यांचं प्लॅनिंग पाहिलं आणि पर 6 साठी संकेत घडवून जे उद्योजक आहेत त्याच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक दिले जाणार. फटका चांगला पाहिला म्हणजे गॅप मध्ये आहे आणि चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. चेक. या ठिकाणी जर का जय गणेश वाफाळे ए आणि वाफाळे बी हे दोन संघ जर अंतिम फेरीमध्ये क्वालिफाईड झाले तर किरण विषय संदीप विषय या दोघांकडनं 3000 रुपयाचं प्रत्येकी संघाला पारितोषिक दिलं जाईल. तर एक सुवर्ण संधी आहे जय गणेश वाफाळे ए आणि जय गणेश वाफाळे बी साठी. त्याचप्रमाणे मी सांगू इच्छितो या स्पर्धेचे करते धरते निश्चितप्रमाणे आपण पाहिलं चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. पाहू शकाल धाबांचा वेग अगदी वेगाने मात्र वाढवण्याचा प्रयत्न करतात. सलामीची जोडी आपण जर पाहिली तर विश्वास आणि देवराज
दोघांच्या पाठमधून चांगले स्ट्रोक येत आहेत. विश्वासनं आतापर्यंत एक षटकार ठोकला, एक चौकार लगावला आणि देवराजचा आपण विचार केला तर 2 चौकार त्याच्या पाठमधून आले. वैयक्तिक 11 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि विश्वास खेळतो वैयक्तिक 13 धावसंख्येवर आणि सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर 24 धावा आतापर्यंत आपण पाहत आहोत. चेक. दरम्यान वाफाळे गावातून कोणी गैरसमज करून घेऊ नका. जरी ही स्पर्धा संदीप काटोळे यांनी आयोजित केली असली तरी संपूर्ण गावासाठी समर्पित केलेली आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान इथे होणार आहे आणि कोणाचाही अवमान करण्याचा आमचा कोणत्याही प्रकारचा हेतू नाहीये, हे निश्चितपणे आपल्यापर्यंत पोहोचू द्यात. पुलर लेन्थ अगदी यष्टांच्या समोर फलंदाजाला पकडला, फिंगर अप आणि फलंदाज देवराज बॅक टू द डगआउट. साहेब, जय गणेश चषक 2025 आपलं मनपूर्वक स्वागत. पहिली सफलता प्राप्त करून दिली दुर्गेश भोईरने आपल्या संघासाठी, कारण पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर मात्र त्याच्या विरोधात चांगली स्ट्रोक येत होती. तब्बल 11 धावा त्यांनी खर्च केल्या, तर नंतर ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट अखेर प्राप्त करून दिला. खूपच चांगला संसार सुरू होता खेळपट्टीवरती आणि अखेर तो संसार मात्र उद्ध्वस्त केला. परंतु रिलीमध्ये कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका, हाही लागेल. परंतु क्रिकेटमध्ये 2 फलंदाजामध्ये आपण संसार पाहिला आणि फलंदाज देवराज बाद होताना पाहिल्या तर एकूण 11 धावांचा आपल्या संघाला तो योगदान देऊन माघारी परतला आणि नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय मिस्टर विजय गीते. एक वेगळी प्लॅनिंग आपण पाहत आहोत या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. आई 21 स्पोर्ट भादाणे संघाच्या वतीनं जी नुकतीच आपण स्पर्धा पाहिली जुपाडा संघाच्या माध्यमातून त्या स्पर्धेचे रनरअप किताब या संघाने पटकावला. फुलटा सरळ बाटे लॉफ केला, चेंडू चाला लॉंग ऑन वरती. फिल्डर तिथे सज्ज आहेत, रोहन भोईर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि आता चांगल्या लयमध्ये पाहतोय दुर्गेश भोईरला. लय भारी कामगिरी करतोय कारण एक विकेटसाठी प्राप्त केली. आणि पहा राजारामजी भोईर नेहमीच आमच्या माध्यमातून संघाचे अपडेट्स घेत असायचे, परंतु आज थेट व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. जे माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत भोईरगाव कुक्षेचे, त्यांचं सुद्धा आपण करूया स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. दुर्गेश पुन्हा एकदा फोर्थ विकेटने मार्गस्थ होतोय. पुन्हा सरळपणे लॉफ्ट थेट ऑन ड्राईव्ह, चेंडू चाला लॉंग ऑनवरती. पुन्हा रोहन भोईरच्या अगेन्स्ट आय थिंक अक्षय आले आणि चिडला उचलून फेक करतोय. तोपर्यंत 1 धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 26 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पहिल्या पॉवर प्लेमध्ये सुद्धा 13 धावा खर्च केल्या प्रत्येकनं आणि दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये सुद्धा पाहिले तर दुर्गेश भोईरने 13 धावा खर्च केल्या. चेक. दरम्यान उत्तम गागस ज्यांच्या सौजन्यानं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कटआउटची उत्तम सजावणी आहे. आपण या मंचावरती यायचंय, त्याचप्रमाणे अंकुश सांबरे यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय. अंकुश सांबरे यांना आपण सन्मानित करत आहोत. जय गणेश चषक 2025 अतिशय मानाची स्पर्धा. या स्पर्धेचे करते धरते संदीप काटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते अंकुशजींना आपण सन्मानित करीत आहोत. एक स्मार्ट अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आहे अंकुशजींची. दरम्यान अंकुशजी यांना आपण सन्मानित करत आहोत. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. चला आपण फिल्डिंग लावायची आहे लगेचच. सन्माननीय अंकुश सांबरे यांचा हा सन्मान. येस योगेश. अंकुश सांबरे साहेब यांना आपण सन्मान करत आहोत. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. म्हटलं सुपर 8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला जय गणेश वाफाळे बी. त्यानंतर दुसरा संघ ठरला चेरोबा वाशेरे आणि तिसरा संघ कोणता असेल हे आपण पाहणार आहोत. मात्र जर का जय गणेश वाफाळे ए संघ सुपर 4 मध्ये पोहोचला म्हणजे उपांत्य फेरीत पोहोचला सुपर 8 मधून तर तुम्हाला 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. हो निश्चितपणे मागील जो सामना आपण पाहिला वाशेरे विपक्ष कासने त्या सामन्यादरम्यान पर 6 आणि विशालजी पाटील जे पेठचे उपसरपंच आहेत आणि कुक्काबाई अर्थ उमेशजी कतुरे याचकडून पर 6 साठी 500 रुपयाचं 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. ते एक्झॅक्टली ऑनलाईनच्या माध्यमातून पे झालेलं आहे, तर जरूर मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. यस, त्यांनी विश्वास मागे यांच्याकडे लगेचच ऑनलाईन पेमेंट केला. दरम्यान सन्मानी आदरणीय रवींद्र घागस यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची. प्लीज कम ऑन द स्टेज. चला खेळायला सुरुवात करायची आहे. जय महाराष्ट्र भोईरगाव संघ आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. यस, खेल की शुरुआत करनी है. 2 ओवर की समाप्ति के बाद 26 रन देवराज आउट होने के बाद. देखिए समय के मामले में कोऑपरेट करना है. इसके बाद और 4 मैच बाकी है.
तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय वाघे. एक जबरदस्त गोलंदाज आहे लेफ्ट आर्म आणि पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली थोडस खाली राहिलं आणि अखेर डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली. परंतु ऋषेश भोईर एक्झॅक्टली कुठल्या फिल्डर होती नाराज झाले हे सुद्धा आम्हाला पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजीने चांगली सुरुवात केली. कुक्षी बोरगावचे युवा उद्योजक गणेश पाटील यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती यस खेल की शुरुआत होती भी. ओहो गेंद जारी इस वक्त 4 रन के लिए. कमाल का शॉट. खराब चेंडू पाच धाबा इथे मात्र प्राप्त केल्या. परंतु विश्वास कॉन्फिडन्स पहा फक्त वेगाला तिथे मात्र ओळखला आणि दिशा दाखवली. यालाच म्हणतात युक्तीचा वापर, माइंडचा वापर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि प्रतिभेश पाटील सुद्धा मात्र हा फटका पाल्यानंतर पूर्णपणे त्याच्या चेहऱ्यावरती ग्लो पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका आणि पुढील चेंडू असेल फिरिट. त्याच्यावरती येईल का मोठा हिट. फुलटॉस आहे ऑन साइडला टर्न केला चेंडू. चला वेगाने मिड विकेटला मनीष भोईर तिथे मात्र वेगाने येतोय. थोडासा मात्र सास पडला त्या ठिकाणी. परंतु बॅकअपसाठी फिल्डर तैनात आहेत. 2 धाबा एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या आणि धावांचा वेग आता मात्र त्या ठिकाणी भरपूर वेगाने पुढे जाताना आपण पाहतोय. 1 गडी बाद 30 आणि तिसरा 33 धाबा आणि तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपण पाहतोय. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला बोलतोय टीम एकविरा स्पोर्ट बांधाने. जास्त अनुभवी खेळाडू नाहीत या संघाचा आपण विचार करतो. ओ दिलस्कोप इम्प्रोवाइज स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला जातो फाईन लेगकडे. परंतु चेंडू झाला तडम्यांच्या दिशेनं. खराब क्षेत्राक्षर आणि चेंडू पुन्हा झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. देखिए स्कोर इस वक्त 4 रन के मदद के साथ 37 पर जाता हुआ. क्या अच्छी बल्लेबाजी हो रही है. तारीफ करनी होगी. सन्माननीय मनोज गागस साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांच्या सोबतीला दळेपाडा गावचे आमचे सन्माननीय अतिथी आदरणीय सन्माननीय सुनील पाटील साहेब त्यांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत. जबरदस्त बॅटिंग विश्वासच्या वतीने आपण पाहतोय. हो इथे मात्र पहा बागपूरला गेले ड्राय करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला कुठला फिल्डर नाही. चेंडू मात्र लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल झाला आणि या सिंगल धातू ते मात्र कंप्लीट केली गेली. असं वाटतं की हा सामना अधिक हाय स्कोरिंग आणि हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता आहे. यस हाई वोल्टेज मैच तो जरूर होने वाला है क्योंकि दोनों भी टीमों ने अभी तक बहुत अच्छा क्रिकेट खेला है. हो निश्चितपणे. आणि पाहू शकाल या ठिकाणी दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर मात्र दोन्ही संघ चांगले बॅलन्सिंग संघ आहेत. चांगली गोलंदाजी दोघांकडे आहे, चांगली फलंदाजी आहे. परंतु सध्या तरी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला भादाणे संघ पाहायला मिळतो. कारण एकच विकेट तरी गमावला आहे आणि तदनंतर विश्वास आणि विजयमध्ये एक चांगली मोठी पार्टनरशिप सध्या आपण या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. या रिव्हर्सचा फटका मात्र आपल्या भारतातून बाहेर काढला. विकेट किपर मात्र वेगानं जोरदार अपील तिथे मात्र त्या ठिकाणी साकारतोय. परंतु कुठल्याही प्रमाणे त्या अपीलमध्ये आत्मविश्वास नव्हता. फक्त एक फॉर्मॅलिटी पूर्ण केली. परंतु डॉट चेंडू आला ही चांगली बाब आहे टीम भुईरगाव संघाचा विचार केला तर. यस टोकन अपील की थी विकेट कीपर दुर्गेश भुईर ने. देखिए विजय गीते कहीं ना कहीं पूरे जय गणेश वाफाले ट्रॉफी में उतना खास नहीं कर चुके. हालांकि अजय, देवराज और विश्वास ये 3 ऐसे खिलाड़ी है उन्होंने अभी तक 100% दिया है. फुल टॉस गेंद उठा के खेल दिया. गेंद जारी है इस वक्त मनीष भुईर के पास जो इस वक्त मिड विकेट रीजन पर थे. जब तक थ्रो आता हुआ 1 रन प्राप्त करते हैं भाई. निश्चितपणे संधी होती फलंदाजाकडे. परंतु परफेक्टली चेंडूला मिडलिंग करू शकला नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र मिडविकेटला चांगला क्षेत्ररक्षण मनीष भुईरच्या वतीने आपण पाहिलं. आणि अखेर 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. आणि पहा तिन्ही गोलंदाजाने एक्झॅक्टली 13 धाबा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 13, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 13 आले आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा अक्षय वाघेनं खर्च केल्या 13 आणि एकूण 39 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारा पुढील सामना क्वार्टर फायनल क्रमांक 4. 39 धावा झालेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि पंच तुम्हाला वॉर्न करतात की तुम्ही फिल्डिंग त्वरित सजवायची आहे.
चेक. जय गणेश वाफाले ए विपक्ष कृष्णा 11 वारली बाडा संघ आपण रेडी राहायचं आहे. चेक दरम्यान या ठिकाणी संदीप शेलार यांना आपण दीपक शेलार यांना सन्मानित करणार आहोत. मी संदेश काठोळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण दीपक शेलार यांना सन्मानित करायचं आहे. माहिती शाल प्रेमाचं प्रतीक फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह या माध्यमातून मनोहर गागस मी या ठिकाणी सन्माननीय आदरणीय अतिथी गागस साहेब यांचा आपण सन्मानित करत आहोत. अविनाशला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. माहिती शाल प्रेमाचं प्रतीक फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह या माध्यमातून आपण सन्माननीय गागस साहेब यांना सन्मानित करत आहोत. यस त्या ठिकाणी आदित्य आणि मला वाटतं योगेश सज्ज आहेत. प्लीज आपण कंटिन्यू करायचं आहे. धन्यवाद गायकवाड सर. दुसरा स्पेलमध्ये आपण प्रतीकला पुन्हा पाहतोय. चौथ्या षटकासाठी त्याचा वापर केला जातो कॅप्टनच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत 3 षटकाचा खेळ इथे संपूर्ण झाला आणि तिन्ही गोलंदाजांनी 13 धाबा इथे खर्च केल्या. परंतु भरपूर सगळे क्रीडारसिक आपल्याला अगदी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. काठोले मैदानाचा हा इतिहास आहे. मग स्पर्धा कुठली असू द्या, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद त्या स्पर्धेला मिळत असतो. सर्वांचं सहर्ष स्वागत. ओव्हरपेच चेंडू ऑन साईडला ड्राय करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन आहे. अक्षय वाघेच्या रूपानं पकडला जाईल आणि नेहमीप्रमाणे या स्पर्धेमध्ये विजय गीतेनं पुन्हा निराशजनक कामगिरी केली आणि आता मात्र जावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. देखिए पूरे जय गणेश वाफाले ट्रॉफी में बहुत निराशाजनक बल्लेबाजी की विजय गीते ने. आउट हो गए. दूसरा विकेट इस वक्त गिरता बा केवल 2 रन बनाए अपने पारी में. 3 गेंदों का सामना किया था. ये देखिए अब वीआईपी डाइस को दिखाया जा रहा है. हमारे प्रमुख अतिथि को इस वक्त दिखाया जा रहा है. ये सम्मानीय प्रमुख अतिथि को दिखाया जा रहा है इस वक्त. बहुत अच्छा नीट एंड क्लीन टेलीकास्ट हम देखते हुए प्रिंस मूवीज का. दुसरा विकेट इथे मात्र या ठिकाणी प्राप्त केला टीम जय महाराष्ट्र भुईरगाव संघानं. विजय गीते मात्र पाहिलं 2 धाव्यांचंच फक्त आपल्या संघाला योगदान दिलं आणि फलंदाज नवीन पाहू शकाल 4थ्या क्रमांकावरती आलाय राजा. परंतु या ठिकाणी प्रतीकचं मी कौतुक करेन कारण पहिल्याच चेंडूवरती त्यांनी सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघाला. पुन्हा फुलटॉस ऑन साईडला मिडविकेटला फिल्डर तैनात आहेत रोहन भोईर. जबरदस्त कॅचिंग बॅक टू बॅक दुसरी सफलता प्राप्त केली आणि जशा ज्या पावलाने राजा मैदानाच्या आतमध्ये आला तसा माघारी परततोय. निश्चितपणे जबरदस्त हा टायटल सॉन्ग आपण पाहतो या स्पर्धेचे जिनायक संदीपदादा काटोले साहेबांच्या नावावरती आधारित हा गीत. परंतु गोलंदाज आता प्रतीक ठाकरे इज ऑन हॅट्रिक. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 विकेट हॅट्रिक आपण पाहिलेल्या आहेत. पहिली विकेट हॅट्रिक सार्थकनं पूर्ण केली होती. दुसरी विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली. गोलंदाज जयेशनं सवाल पूछा है वहां पर लेकिन अंपायर सहमत नहीं. देखिए अधिक उछालता और लेग बाय का इशारा था. बा रिप्ले में जरूर देखेंगे. देखिए आप देख सकते हैं किस तरह से यस बहुत ऊपर गेंद लगी थी और यही कारण था अंपायर ने नट आउट घोषित किया है. स्कोर आगे बढ़ता हुआ लेग बाय के मदद के साथ 40 विकेट गिरी इस वक्त कुल मिलाकर 3 आई एकवीरा स्पोर्ट्स भादाने की. हो निश्चितपणे आज पाहिलं तर वाफाले एक्सप्रेस संकेत सांबरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देऊया आपण सर्वांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी इष्टाचे रोखणा चेंडू मात्र पाहिलं तर हाताला गेला परंतु काऊ कॉर्नरवरती क्षेत्रक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्रक्षक चांगली फेकी होते आणि केर 2 धाबा तिथे पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे असं म्हणणं होतं की तुम्ही विकेट किपर एनला जर फेकी झाली तर चित्र आता काहीतरी वेगळं असतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्व नाही 2 धाबा एक्झॅक्टली पूर्ण केल्या. अजय आणि विश्वासनं ते 2 धाबा कंप्लीट केल्या आणि या 2 धाबांच्या साह्यानं इथे मात्र पाहू शकाल संघाची धावसंख्या 3 गडी बाद 42 आपण पाहतोय. 4थ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. परंतु या ठिकाणी
ज्या षटकाची आवश्यकता होती एक कमबॅक करणारा षटक आता मात्र आतापर्यंत कुठेतरी प्रतीक ठाकरे हाताळतोय असं मात्र म्हणावं लागेल, कारण धाबा खूपच वेगाने येत होत्या, परंतु त्यांच्यावरती गतिरोधकाचं कार्य सध्या करतोय प्रतीक. हो, इथे मात्र पाहू शकाल मिनी हेलिकॉप्टरचा अंदाज एक्झॅक्टली थोडा वेळ चेंडू हवेत, चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार, मिळतोय चौकार. शेहेचाळीस धावा आपण पाहत आहोत आणि त्या 46 पैकी वैयक्तिक विश्वास जाधवनं आपल्या बॅटच्या माध्यमातून तब्बल 31 धावा टोकल्या. आणि विश्वास आहे की आपण जर खेळ पाहिला तर जेव्हा जेव्हा पहिली इनिंग बॅटिंगची असते या भाद्रसंघाची, तेव्हा तेव्हा विश्वासाचा खेळ वेगळ्या अंदाजामध्ये आपण पाहत असतो आणि ज्यावेळी धाबांचा पाठलाग करतोय त्यावेळी विश्वास आय थिंक थोडंसं साचपडताना आपण पाहिलेला आहे आणि काय जबरदस्त खेळ इथे साकारतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण 4 चौकार पाहिले, 1 षटकार पाहिला, सिंगल डबल सुद्धा चांगल्या पद्धतीने जोडलेले आहेत. जबरदस्त इनिंग. चेंडूच्या आकाराबद्दल तिथे मात्र विचारणा केली जात आहे, परंतु जर पंचांना वाटलं तरच चेंडूची बदली होईल, अन्यथा मात्र तुम्ही चेंडूची बदली करू शकत नाही, कारण या स्पर्धेमध्ये नियम प्रमुख आपण पाहिले तर चॉईस चेंडू मात्र दिला जाणार नाही. जे आयोजक तुम्हाला चेंडू देतील त्याच्यावरती तुम्हाला खेळावं लागेल. 46 धावा फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. हो, इथे मात्र पाहू शकाल टॉप एक चेंडू हवेत, परंतु विकेट किपरच्या भरपूर पुढे चेंडू मात्र लँडिंग झाला. जोपर्यंत कुणाल भोईर जाऊन चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली आणि अशा रीतीने 4 षटकांचा सुद्धा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 47 लॉस ऑफ 3 विकेट्स. यानंतर तुम्ही या चौथा क्वार्टर फायनलचा सामना पाहणार आहात. पूर्णपणे आमचे आयोजक संघ रेडी आहे. जय गणेश वाफाले ये विपक्ष कृष्णा 11 वारलीपाड़ा, या दोनों संघ दरम्यान तुम्ही ती लड़त पाना रहा. यस, इसके बाद सुपर 8 का आखिरी मुकाबला हम देखने जाने वाले हैं. जय गणेश वाफाले ए बनाम कृष्णा 11 वारलीपाड़ा के बीच में. गेस्ट बनाम होस्ट अगला मैच, लेकिन 4 ओवर की समाप्ति के बाद 47 रन 3 विकेटों के नुकसान पर एक अच्छे टोटल की तरफ बढ़ती हुई आई एकवीरा स्पोर्ट्स भादाने की टीम. हो, निश्चितपणे. आणि जर हा आकडा 60 पर्यंत जर गेला आदित्य तर मात्र कुठेतरी खेळता रस्ता असू शकेल जय महाराष्ट्र भोरगाव संघाच्या समोर, कारण गोलंदाजी अटॅक सुद्धा जर पाहिलं आपण भादाणे संघाकडे चांगला आहे. त्यामध्ये स्वप्नील कतुरला कोण विसरेल, विजय गीते त्यांच्याकडे एक चांगला गोलंदाज आहे. धन्यवाद योगेश. दरम्यान भोकरीगावचे माजी उपसरपंच मिथुन जाधव यांच्याकडनं या संघात आपण स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छा आलेल्या आहेत आयोजकांसाठी, शुभेच्छा आलेल्या आहेत इथे खेळणाऱ्या संघांसाठी. तर मिथुनजी जाधव साहेब आपल्याला मनपूर्वक धन्यवाद, कारण आपण या स्पर्धेचा आनंद ऑनलाईन घेता आहात आणि क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना आपण प्रोत्साहित करतात. धन्यवाद. शेवटचं षटक या पहिल्या डाबातील प्लीज विनंती करतोय की आपण खेळायला सुरुवात करू. पहा, तुम्हाला पंच सुद्धा वारंवार वॉर्न करतायत आणि या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोहन भोईर. आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि जरूर जे भादाणे गावामध्ये यंगस्टर घडतायत त्यांच्या पाठीमागचं आपण जर कारण पाहिले तर भालचंद्र जाधव जे नेहमीच त्यांना चांगलं मार्गदर्शन करतायत, कोचिंग करतायत, कारण त्याने एक काळ गाजवला क्रिकेटच्या खेळामध्ये आणि या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चला आपण खेळायला सुरुवात करूया. स्ट्रायकिंग एंडला विश्वास जाधव आहे, नॉन स्ट्रायकिंगला अजय आहे आणि या पहिल्या डाबाचा शेवटचा षटकाचा खेळ सुरू होतो. हेलिकॉप्टर उडवलाय, मिड विकेटला फिल्डर तैनात आणि त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय येतोय सिक्सर. देखिए, बैट्समैन ने भी हेलीकॉप्टर उड़ा दिया और इस वक्त प्रथमेश भी अपना ड्रोन उड़ाते हुए. स्कोर उछलता हुआ अब 53 पर जा चुका है. स्लॉग ओवर की शुरुआत और शुरुआत की इस वक्त सिक्सर के साथ. स्वागत किया गेंदबाज का सिक्सर के साथ बैट्समैन विश्वास जाधव ने. 1 मैन आर्मी का रोल अभी तक अदा करते हुए 38 रनों की धुआंधार पारी अभी तक खेलते हुए अपनी टीम के लिए. निश्चितपणे 53 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि या स्पर्धेत दुसरं अर्धशतकी खेळी आपल्याला विश्वास जाधवच्या वतीने पाहायला मिळू शकेल. क्या हा फुल टॉस आणि हा चेंडू सुद्धा चालला मिड विकेटला. अक्षय वाघ हे चेंडू खाली जरूर पोहोचले गेले, परंतु त्यांच्या माध्यमातून झेल ड्रॉप
आणि फलंदाजाला जीवनदान. मी नेहमीच सांगतोय मित्रांनो, कन्यादान करा, रक्तदान करा, मतदान करा आणि एखादा ICU मधील पेशंट असेल त्याला जीवनदान द्या, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाजाला जीवनदान देऊ नका. खूपच घातकी असतो आणि तो जीवनदान मिळाला. फलंदाज विश्वास जाधवला 2 धावा कंप्लीट केल्या आणि धावसंख्या एकूण आपण पाहत आहोत एकविराज पण बाद संघाची 3 गडी बाद 55. 55 पर जा चुका स्कोर इन दो रनों के मदद के साथ. बहुत मुश्किल अवसर था आउटफील्ड के खिलाड़ी वागे के लिए. परंतु अशा कॅचेस तुम्हाला पकडावं लागतील, कारण तो गावातून ज्यावेळी 11 खेळाडूंची निवड होते त्यावेळी तुमच्यावरती सर्व गावाची जरूर जबाबदारी असते आणि त्या अनुषंगाने मात्र अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला घ्यावे लागतील, कारण खूप मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही सध्या खेळतायत. क्वार्टर फायनलची लढत तुम्ही खेळतायत. जो संघ जिंकणार आहे तो संघ जरूर सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगल्या दर्जाचा खेळ इथं सादर करावा लागेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 55 धाबा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. रिव्हर्सचा फटका, लिडिंग आहे, चेंडू हवेत आणि पाहू शकाल चेंडूच्या खाली शतरक्षक पोहोचतोय, पकडला जिलाड्या केर. विश्वाच्या खेळीवरती अंत लावण्यामध्ये यश आलाय गोलंदाज रोहन भोईरला. क्या टेलीकास्ट हो रहा है इस वक्त किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज का. बहुत दूर तक ड्रोन कैमरा चला गया. टीम मीटिंग ना करे. जय महाराष्ट्र भोईरगांव. चौथा विकेट गिरता हुआ विश्वास जाधव के रूप में आउट होने से पहले अपनी टीम के लिए 40 रनों की विशाल और विस्फोटक पारी खेली है. जबरदस्त वन मॅन आर्मी प्रमाणे लढला तो आणि समोरच्या संघाला नडला असं म्हणावं लागेल. 2 षटकार 4 चौकारांच्या साह्यानं 40 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. वैयक्तिक सांगे 55 धावसंख्येचा विचार केला तर वैयक्तिक 40 धाबा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. यस, टीम का टोटल 55 और 40 रन अकेले विश्वास जाधव के. उसमें 11 रन युवराज ने बनाए थे जो ओपन करने के लिए आए थे विश्वास के साथ. नवीन फलंदाज मनोज कडू आलाय. काल जरूर आपण जर पाहिलं तर हरीश पांड्या सरांनी सांगितलं की मनोज कडू आणि प्रतिस्पर्धी संघाला नडू. हो यस, लाऊड अपील. एस्टरच्या मधोमध पकडला, फिंगर अप, लेग बिफोरच्या रूपाने अजून एक विकेटचं पतन आणि रोहन भोईर आता मात्र आलाय विकेटच्या हॅट्रिक वरती. दिखाया जा रहा है जहां पर जय गणेश वफाली ट्रॉफी 2025 इस वक्त चलती भी. बहुत खूबसूरत ड्रोन कैमरे के माध्यम से हम ये नज़ारा देखते हुए ग्राउंड के चारों तरफ हरे भरे रुख हम नजर आते हुए. ये पड़गा के परिसर वाफाले गांव के ग्राउंड को इस वक्त दिखाया जा रहा है. जय गणेश वाफाले ट्रॉफी दोस्तों आप देख रहे हैं. सुपर संडे अंतिम दिन आज का. विकेट के हैट्रिक पर गेंदबाज रोहन. मार्ग सोडतोय दी पंचांच्या डाव्या बाजूला. हो फटका बेत खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, चेंडू गलीत चाललाय, विकेट साठी होईल का. भाविकने तिथे मात्र खूप मोठी चुकी केली. चेंडू जरूर धरतीला दान झाला, परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात एक्झॅक्टली बाद झालाय का नाही हे पाहावं लागेल, कारण ज्यावेळी तुम्ही सिंगलला डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करता त्यावेळी दोघांना मात्र आपले कॉपिंग क्रीज सोडणं गरजेचं आहे आणि तशाप्रमाणे तो प्रयत्न झाला नाही. म्हणजे एक्झॅक्टली 2 धावा इथे पूर्ण असतील, फलंदाज नाबाद असेल आणि संघाची धावसंख्या असेल एकूण 5 गडी बाद 57 आणि पहिल्या डाबाचा शेवटचा चेंडू शिल्लक. एक क्षण असं वाटलं होतं की भाविक हा झेल पकडेल, परंतु असं वाटलं की त्याच्यावरती आपण थोडंसं प्रेशर पाहिलं, दडपण पाहिला आणि अशा घटना होत असतात. ज्यावेळी तुम्ही मोठ्या लढतीमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट लढतात त्यावेळी मात्र तुम्हाला प्रेशर जरूर हँडल करावा लागतो, परंतु त्या ठिकाणी तसं काही दृश्य घडलं नाहीये आणि फलंदाज भूषणला मात्र त्या ठिकाणी जीवनदान. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रिव्हर्सचा फटका आणि मात्र या फटक्यावरती मिळतील एकूण धावा 6. काय फटका केला फलंदाज भूषण, कौतुकास्पद कामगिरी आणि पहिल्या डावाचा खेळी तर मात्र संपन्न होत असताना एकूण 63 धावा जोडल्या. एकविरास्पद बाद आणि संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 64 धावांचं लक्ष समोर ठेवला. टीम जय महाराष्ट्र भोईरगाव संघासमोर
आणि त्या धापाचं संरक्षण होईल की नाही तोपर्यंत जाऊया आपण क्वार्टर फायनल क्रमांक 4 नाणे फिकीकडे. जय गणेश वाफाले ए विपक्ष कृष्णा 11 वारलीपाडा असा सामना तुम्ही पाहणार आहात. चला टॉस बॉक्स खाली करायचा आहे आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. सन्माननीय गोल्डमॅन ऑफ पीटीसी सन्माननीय चेतनजी पाटील जे माजी सरपंच आहेत आणि भातारगावचे जे समाजसेवक आणि माजी सरपंच सन्माननीय सुभाषजी कतोरे साहेब आपल्यास विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आणि सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत कुकसे भुईर गावचे राजारामजी भुईर या आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी संपन्न करू. सन्माननीय राजारामजी भुईर सुभाजी कथोरे आणि आमचे सर्वांचे लाडके प्रिय मित्र चेतनजी पाटील त्यांच्या शुभ हस्ते आपण क्वार्टर फायनल क्रमांक 4 या सामन्याची नाणेफेकी संपन्न करतोय. दोघांना नाण्याच्या दोन्ही बाजू माहिती आहेत. एका बाजूला या स्पर्धेचे जनक संदीपजी काटोली साहेबांची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला वर्ल्ड कप ऑफ पीटीसी असं तुम्हाला नामोल्लेख इथे करायचं आहे. आणि सुभाजी कतोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा नाणा उडवतोय. कृष्णा 11 वारपाडा संघ कॉल देतोय. संदीपजी काटोले साहेबांची प्रतिमा मागणी केली. क्या बात आहे. जशी मागणी तसं पुरवठा. आणि सन्माननीय राजारामजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विनिंग संघाच्या संघटनेला हा शीतपेय वितरित करा जो आम्हाला संकेत निरंजन यांच्या वतीने लाभलेला आहे. पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपण जरूर दोन्ही संघ नायकांच्या थोडीशी चर्चा करू. कपिल आतापर्यंत आपला किरण आय थिंक आपल्या स्पर्धेमध्ये प्रवास आतापर्यंत कसापणे राहिलेला आहे. खूप मेहनत केली सर्व पोरांची आणि त्यांना अजून चांगलं करावं असं. प्रतिस्पर्धी संघ पाहिलं तर आयोजक संघ आहे. तुम्ही नाणं जिंकलाय शीतपेय सुद्धा प्राप्त झालेला आहे. त्यांच्या आगीस प्रथमतः तुम्ही काय करणार? फलंदाजी करू. याचं पाठीमागचं कारण काय आहे? कारण की धावा चेस होत नाही ते मागच्या मॅचेस बघितले ते. पण किरण तुमचा संघ जर आम्ही पाहिला तर आय थिंक तुमची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे की गोलंदाजी लाईनअप आहे? दोन्ही चांगलं आहे पण आता जरा फॉर्म मध्ये नाही 2-3 प्लेयर. मग किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 55 ते 60 धाव जाण्याचा प्रयत्न करू. जरूर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सुदर्शन तुम्ही नाणं जिंकलं असतं तुमचं निर्णय काय आलं असतं? प्रथम क्षेत्ररक्षणच घेणार होतो कारण की ज्या कालच्या सत्रामध्ये 2 मॅच खेळलेले आहे त्या आम्ही क्षेत्ररक्षण करूनच जिंकले. म्हणजे तुमच्या मनासारखे घडलेलं आहे. तर प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार आणि या सामन्यासाठी स्पेशल संघामध्ये काय बदल पाहायला मिळू शकेल? या सामन्यासाठी रोशन इन आहे त्याच्यामुळे आम्ही 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. असं तुला वाटतंय की एखादा क्षेत्र आहे की त्या क्षेत्रामध्ये आमच्या खेळाडूकडून काही चुका घडलेल्या आहेत? कालपासून तर एकदम ओके होत आहे. तसाच जर चालू राहिला तर एकदम ओके होईल सर्व. पूर्ण वाफालेकरांच्या तुमच्या सामन्यावरती नजरा असणार आहेत तर त्यांचा काय प्रेशर वगैरे आहे तुमच्यावर? प्रेशर नाही परंतु एक संघ पोचला आहे. आम्ही पण 100% एफर्ट करू आणि पोचण्याचा प्रयत्न करू. मग आपले आयोजक संदीप दादा काटोले साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून काही गिफ्ट देण्याचा काय प्रयत्न आहे? गिफ्ट तर त्यांच्याकडून मिळणार आहे. आम्हाला स्पर्धा झाल्यानंतर बाहेर जायचं कुठेतरी स्पर्धा जिंकून आम्ही त्यांना एक गिफ्ट देऊ. चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. निश्चित. जरूर दोन्ही संघाने देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेकी जिंकलेले आहे या ठिकाणी कृष्णा 11 वारलेपाडा संघानं आणि प्रथमतः बॅटिंग करता निर्णय स्वीकारलाय आणि जय गणेश वाफाले संघाला प्रथमतः गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. जाऊया पुन्हा आपण टॉस बॉक्समधून पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये ते सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक आदित्य जाधव. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच योगेश पाटिल. सम्मानीय विजय साने साहब का आगमन होता हुआ हमारे बीच में. यस सम्मानीय मारुति शिलार काका का भी आगमन हो चुका है. क्रिकेट के बहुत बड़े वो चाहते हैं. ऑन साइड में खेलने की कोशिश, गेंद शरीर को निशाना बनाती भी. डॉट बॉल. देखिए शुरुआत बहुत अच्छी की है. 64 का पीछा करती भी जय महाराष्ट्र भुईर गांव. पहले आप में बहुत अच्छी बल्लेबाजी हुई है भादाने टीम की जिस पर खास करके विश्वास जाधव की तारीफ करनी होगी जिन्होंने 40 रनों की धुआंधार बल्लेबाजी की थी अपने टीम के लिए. उनका साथ दिया था. देवराज ने 11 रन, 2 पर विजय, 0 पर विजय और राजा आउट हुए थे.
चेक दोन सन्मान आहेत ते आपण सन्मान इथे संपन्न करूया. अतकुलीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख मारुतीजी शेलार आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे. या स्पर्धेचे जनक संदीपजी काठवले यांच्या शुभ हस्ते आज सन्मान आपण संपन्न करतोय. आणि त्यानंतर आमचे या साने का आपण पुढे या. आणि सारंगजी काठवले यांचे सासरे बाबा आहेत. आणि या स्पर्धेचे जनक संदीपदादा काटोले यांचे सुद्धा सासरे बाबा आहेत. त्यांचा आपण इथे सन्मान करूया. लाडक्या जावयांच्या शुभ हस्ते सन्मान आपण इथे संपन्न करतोय. आज सासरे बाबांना सुद्धा आपल्या जावयांवरती गर्व असेल. ज्या अनुषंगाने मात्र एवढी मोठी स्पर्धा इथे मात्र त्यांनी सर्वांसाठी आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दुपारचा सत्र आहे. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये आम्ही या सरचे स्वागत करतो. तुम्ही पाहता जय गणेश वाफाले चषक 2025 आणि सुंदर वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे. आपण क्वालिफायरच्या मॅचेस इथे पाहत आहोत आणि पाहू शकाल दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालेली आहे. यस, इस बीच आगमन होता हुआ सम्मानीय गुरुनाथ काठोले साहब, आपसे निवेदन है आपको भी वीआईपी मंच पर आकर मंच की शोभा बढ़ानी है. स्वप्निल की इस बार स्केयर ऑफ द विकेट खेला. गेंद जा रही है डीप कवर पर. गेंद का पीछा करते हुए खिलाड़ी, लेकिन गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. चांगला स्ट्रोक पाहतोय आपण दुर्गेश भोईरीच्या बाटमधून. दुर्गेशला आज नावारूपाने खेळ सादर करावा लागेल. कारण लक्ष आपण जर पाहिलं तर खूप मोठं लक्ष आहे. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला चांगली सुरुवात इथे मात्र आपल्या संघाला करून द्यावी लागेल. त्यांच्या सोबतीला पाहिले तर ऋषिकेश भोईर आहेत जे नुकतं त्र्यंबकेश्वरवरून मात्र या स्पर्धेसाठी खास त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु पहिल्याच पॉवर प्लेमध्ये थोडासा सास पडतोय. 2 डॉट चेंडू केलेला आहे. 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली आहे. आणि एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडीबाज 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहले ओवर का खेल अभी भी जारी. इस वक्त स्कोर कार्ड पर 6 रन बिना किसी नुकसान पर 64 का पीछा करती हुई जय महाराष्ट्र भोईर गांव की टीम. और द विकेट स्वप्निल कथोरे. चिप कर दिया मिड ऑफ के ऊपर से. गेंद जारी है वाइडिश. लॉन्ग ऑफ सीमारेखे के बाहर 4 रन के लिए. जबरदस्त फटका, क्लासिकल स्ट्रोक, अगदी इनसाइड आउटचा फटका मिड ऑफ होता. त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र या ठिकाणी अगदी पाठवलं गेलं वाडिश लॉंग ऑफच्या दिशेनं. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये आपण पाहत आहोत. 11-10 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. यस, टिपिकल पावर प्ले शॉट. केवल मिड ऑफ को बीट किया था. गेंद लॉन्ग ऑफ पर चली गई थी 4 रन के लिए. स्वप्निल अगर विकेट लेते तो फिर प्रशांत गवाले की तरफ से 500 रुपये का कैश प्राइज है. हो, निश्चितपणे आहे. कारण ही चर्चा काही क्षणापूर्वीच संगीत कक्षामध्ये झाली होती. परंतु त्याच्या विरोधात फटके चांगले पाहायला मिळतात. आता मात्र मिडॉलला बीट केलाय आणि चेंडू चालला सरळ लॉंग ऑनच्या पलीकडे. बॅक टू बॅक तिसरा चौकार आणि या महत्वाच्या क्षणामध्ये दुर्गेच्या बॅटमधून चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळाली. ग्राउंड के चारों तरफ इस वक्त रन बनाते हुए पहला चौका स्केयर ऑफ द विकेट. उसके बाद मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑन पर चला गया. तो इसके बाद मिड ऑन को क्लियर किया और लॉन्ग ऑन सीमा रेखे के बाहर. देखिए तीसरा चौका इस वक्त ये रिप्ले में आप देख सकते हैं. बहुत अच्छा टेलीकास्ट था. प्रिंस मूवीज का स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पर 1 ओवर की समाप्ति के बाद. निश्चितपणे या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर निव्या कंपनीचे आपण चेंडू वापरतो आणि त्यांच्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे सन्माननीय संतोषजी सांबरे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आणि चला लगेच फिल्डिंग तुम्हाला लावायची आहे कारण आज प्लीज आमच्याकडे वेळ फार कमी आहे. तुमच्याकडून फक्त आयोजकांना वेल्हे संदर्भात सहकार्याची आवश्यकता आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जय महाराष्ट्र बोरगाव. बिनगडीबाद 14 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. कुठलाही विकेट्स इथे मात्र गमावल्या नाही. ही एक जमेची बाजू आपण पाहतोय जय महाराष्ट्र बोरगाव संघाची. आणि तसंही जर पाहिलं तर मागील 3-4 वर्षांचा जर आपण खेळ पाहिला तर जबरदस्त उंच भरारी घेत आहेत. चांगला खेळ जय महाराष्ट्र बोरगाव संघाच्या वतीने आपण पाहतोय. अनेक सीझनमध्ये जर पाहिल्या तर चॅम्पियन पद पटकावतोय आणि भरपूर काही बदल घडला आहे जय महाराष्ट्र बोरगाव संघाचा विचार केला तर. चला आपण खेळाला सुरुवात करूया. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शिवम.
सत्यम शिवम सुंदरम, परंतु आज शिवम सुंदरम कामगिरी करेल का की त्याच्या विरोधात फलंदाज ऋषिकेश भोईर चांगले स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करेल का. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय. 3 फिल्डर पाहिले तर अगदी बाउंड्री रायडर्स म्हणून कार्य करतायत. चेंडूचा पाठलाग करतोय वेगवान चेंडू, सरळ चला विकेट किपरच्या हातामध्ये येतोय निर्धाव. काय वेग प्राप्त करतोय, रायझिंग स्टार आहे. आणि आतापर्यंत ऋषिकेश भोईरचा विचार केला तर 4 चेंडू त्याने फेस केले आणि 4 पैकी 3 डॉट चेंडू खेळतोय. हा दबाव जरूर त्याच्यावरती आपल्याला थोडासा पाहायला मिळू शकेल. यस, दबाव इस वक्त शिवम आते ही बना देते. और द विकेट ऑन साइड में खेल दिया, गेंद जारी मिड विकेट पर, खिलाड़ी मौजूद और कैच ड्रॉप होता हुआ, जीवन दान मिलता हुआ बैट्समैन ऋषिकेश को. एक क्षण असं वाटलं की सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांवरती आली असावी, ज्या अनुषंगाने त्यांनी रिॲक्शन तिथे दाखवलं. परंतु भूषण एक आउटफील्डचा एक चांगला छत्रछक आहे, कारण या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. परंतु त्याच्याकडून मात्र या ठिकाणी चुका घडली आणि ही चूक कदाचित महागात पडू शकते, कारण ऋषिकेशकडे अनुभव आहे आणि जर त्याने अनुभव इथे मात्र पणाला लावला तर आय थिंक त्याच्या बॅटमधून येणारा काही षटकामध्ये धाबा येऊ शकतात. परंतु तशा प्रकारचा खेळ त्याला मात्र खेळावा लागेल. संघटित असंख्य पाहू शकाल बिन गडीबात 15 धाबा आतापर्यंत लागला गेल्या. पहा पुन्हा बन्नाट वेग, परंतु इथे लाईन थोडीशी चुकीची आपण पाहत आहोत. चेंडू चालला उजव्या स्टिकच्या अगदी बाहेरून, अतिरिक्त धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली वाईटच्या स्वरूपात. खराब गेंदबाजी हम कह सकते हैं, क्योंकि शुरुआत में ही दबाव बनाए, 14 रन बनाए थे पावर प्ले की पहली ओवर में. शिवम इस वक्त गेंदबाजी करते हुए पड़गा एंड के जानिब से दुर्गेश के लिए. इस बीच सामने की तरफ खेला है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है और बैट्समैन दुर्गेश भोईर आउट. बढ़िया कैच, सीधे प्लेट से खेला था लेकिन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को बीट नहीं कर पाए. खड़े खड़े शॉट्स खेलने की कोशिश की थी, प्रोटेक्शन मौजूद था डीप लॉन्ग ऑफ पर और पहला विकेट गिरता हुआ बैट्समैन दुर्गेश भोईर के रूप में. जय महाराष्ट्र भोईर गाव का. मोठी विकेट्स मित्र म्हणजे या ठिकाणी शार्क मासा गलाला अडकलाय बादानेकरांची असं म्हणायला हरकत नाहीये, कारण दुर्गेश भोईरकडे ती क्षमता होती की या सामन्याला तो कलांनी देऊ शकला असता. परंतु कुठेतरी एक मोठा फटका खेळायच्या नांदामध्ये लॉंग ऑफला मात्र झेलबाच्या स्वरूपात बास झाला आणि अखेर नवीन फलंदाज आला मिस्टर प्रतीक ठाकरे. ऋषिकेशसाठी एक पारितोषिक आहे, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. भोईरगावचे युवा उद्योजक हरिभक्त परायण जयेश चौधरी यांच्या माध्यमातून ते पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु विकेटची आवश्यकता होती आणि तो विकेट प्राप्त करून दिलाय गोलंदाज शिवमनं. म्हणजे आपण म्हणू शकतो की आदित्य सुंदरम गोलंदाजी सध्या सुरू आहे. यस, अति सुंदर गेंदबाजी हम देखते हुए शिवम की. नए बैट्समैन प्रतीक आ चुके नंबर 3 पर सामना करते हुए शिवम का. अभी तक अच्छी गेंदबाजी हम कह सकते हैं, हालांकि शुरुआत खराब थी पहली ओवर में. हवा में खेल दिया है पूरी तरह से, मिस टाइम स्ट्रोक, कॉट एंड बॉल का खतरा और दूसरा विकेट. बैक टू बैक दूसरा झटका देते हुए शिवम अपने स्पेल में. शून्य का चश्मा पहनकर डगआउट में जाते हुए प्रतीक, देखिए किस तरह से मिस टाइम स्ट्रोक खेला था, एलिवेशन नहीं बना था और कॉट एंड बॉल अपने ही फॉलो थ्रू में कैच को अंजाम देते हुए शिवम. अभी चुकीचा फटका इथे मात्र निवडला गेला फलंदाज प्रतीक ठाकरेच्या बॅटमधून पाहिलं तर कुठेतरी दुर्गेश बाद झाल्यानंतर त्याची जबाबदारी वाढली गेली होती. परंतु थोडासा संयम बाळगणं फार गरजेचं होता. परंतु त्याने पहिल्या चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि अखेर स्वतः गोलंदाजाने मात्र कॉटन बॉलच्या माध्यमातून त्याला मात्र माघारी पाठवलं. बॅक टू बॅक दुसरी सफलता आणि गोलंदाज शिवम आता मात्र या ठिकाणी विकेट अटॅक वरती पाहतोय आणि अगदी खेळाडू कक्षासमोर पाहिलं तर भालचंद्र जाधव, प्रवीण जाधव जरूर या सामन्याचा आनंद घेत आहेत. शिवम हॅट्रिक बॉल्स पेस करतोय कुणाल भोईर, लाऊड अपील परंतु हाईट फॅक्टर आणि तेच पंतांनी तिथे पाहिलं आणि अखेर लेगबाच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. ऋषिकेश भोईरसाठी अजून एक पारितोषिक येत आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख, शिवसेना उपतालुका प्रमुख रघुनाथजी सीताराम पाटील याचकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे आणि त्याच फटक्यांची आता मात्र आवश्यकता आहे आदित्य जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला. यस, डेफिनेटली काफी सारे इनामी राशि लगाई जा रही है इस वक्त
भोईर गांव के बल्लेबाजों के लिए, लेकिन बड़े शॉट्स अभी तक नहीं देखे। इस बार ऑन साइड में खेल दिया है, गेंद जारी है वाइडिश मिड विकेट पर और बढ़िया कैच। तीसरा विकेट गिरता हुआ अब भोईर गांव का। देखिए जितने इनाम लगाए जा रहे उतने विकेटें इस वक्त गिरती जा रही है। आणि या सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण केलेली आहे जय एकविरा स्पोर्ट भादाडी संघाने, असं म्हणायला हरकत नाहीये, कारण टॉप ऑर्डरचे 3 फलंदाजी ते मात्र स्वस्तात बाद झाले आणि या 2 षटकांचा आपण जर खेळ पाहिला तर पॉवर प्लेच्या खेळामध्ये पॉवरफुल गोलंदाजीच्या वतीने पाहायला मिळाली। खास करून शिवमचा जर स्पेल पाहिला तर फक्त एका स्पेलमध्ये 2 धावा खर्च केल्या आणि एकूण 3 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत। जबरदस्त स्पेल बाय शिवम। 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 17 धावा धाफलकावरती आपण पाहत आहोत। लक्ष्य पाहिले तर 64 धावांचं आहे आणि विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आणि या धाबांची गरज आहे 46। अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 46 धाबांची आवश्यकता आणि फलंदाज पाहू शकाल या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती आला मिस्टर रोहन भोईर। असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी धावांचा रन चेस चांगल्या प्रमाणे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल, परंतु कुठेतरी गोलंदाजी धारदार पाहिले आपण भादाणेकरांच्या वतीनं। हो चाबूक शॉट ऑन साइडला भिडकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे कुणाल भोईरच्या बॅट मधून आला हा षटकार। देखिए आते इस वक्त सिक्सर के साथ स्वागत किया स्वप्निल कथोरे का। ओवर नंबर 3 में उनको कंटिन्यू रखा था और पहली गेंद पर सिक्सर खाते हुए। हालांकि स्वप्निल कथोरे ने पहला ओवर किया था जिस पर 14 रन उन्होंने खर्च किया था। कुणाल भोईर के बल्ले से सिक्सर लगाते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन। देखिए जब तक कुणाल भोईर क्रीज पर रहेंगे तब तक आशाएं जीवित रहेंगी। हालांकि लक्ष्य 64 रनों का है। हो निश्चितपणे ज्या फटक्यांची गरज आहे तो फटका अखेर पहिल्या चेंडूवरती पाहिला आपण कुणालच्या बॅटमधून स्वप्नीलचं स्वागत केलं आणि षटकारानं असं वाटलं की शिवमला मात्र 2 षटकांचा स्पेल मारायला लागलेले, परंतु स्वप्नीलकडे अनुभव आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र संघटनेकडे त्याच्याकडे पुन्हा चेंडू सोपवला पाहू शकेल। बॅटची केडाडी चेंडू चालला शॉर्ट फायलिंगला बीट करून डीप पाहिलेकडे जोपर्यंत देवराज चिल्ला उचलून फेक करतोय आता मनोज केडो आले आणि तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या। यस समय था बैट्समैन कुणाल भोईर के पास 2 रन पूरे करने का। स्कोर आगे बढ़ता हुआ 25। यहाँ से आप जीतने के लिए बची हुई गेंदों पर 39 रनों की जरूरत। आणि चेंडू शिल्लक आपण जर पाहिले तर या ठिकाणी अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत। काही होऊ शकेल, क्रिकेटचा खेळ आहे। लाईन पाहावी लागेल, लक्ष्मच्या भरपूर बाहेरून चेंडू चाललाय, वाईटचा इशारा पंचाच्या वतीनं। हा क्रिकेटचा खेळ आहे, ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतोय तशाप्रमाणे हा क्रिकेटचा खेळ रंग बदलताना आपण अनेकदा पाहिलेला आहे आणि त्यापैकी हा कदाचित सामना असू शकेल। इथून सुद्धा मात्र जर चांगले स्ट्रोक जर आले तर मात्र जय महाराष्ट्र भोईरगाव संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो आणि ती ताकद या दोन्ही बॅटरकडे आहे। एका बाजूला पाहिले तर कुणाल भोईर आहे, दुसऱ्या बाजूला पाहिले तर रोहन भोईर आहेत, परंतु इथे पाहायला पाहतोय की बॅटची कडा लागली आणि कॉट बॅनच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला मिस्टर कुणाल भोईर। बड़ी विकेट लेते हुए स्वप्निल कथोरे अपने स्पेल में और दी विकेट चले गए थे और बहुत दूर गेंद को रखा था अवे फ्रॉम दी बॉडी और छेड़खानी करने की कोशिश की थी गेंद के साथ। बहुत दूर से खेलने की कोशिश की थी, बल्ले का मोटा सिरा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। आउट होते हुए कुणाल भोईर। विकेट नंबर 4 गिरता हुआ भोईर गांव टीम का। विकेट्स आपण जर पाहिले तर या ठिकाणी लागोपाठ इथे मात्र ब्रेक मध्ये पडले गेले, कारण पाहिलं तर पहिला विकेट 16ला इथे मात्र बाद झाला। 2 फलंदाज 16 वरती बाद झाले, तिसरा फलंदाज 17 या आकड्यावरती बाद झाला आणि चौथा फलंदाज 26 या आकड्यावरती बाद झाला। म्हणजे कुठल्या प्रमाणे मोठी पार्टनरशिप इथे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि त्याचाच मात्र कुठेतरी परिणाम फलंदाजी संघाच्या बॅटिंगवरती आपण पाहिला आणि आता मात्र नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती आलाय मिस्टर अक्षय वाघे। चला स्पीडअप करायचं आहे प्लीज।
यानंतर पुढील सामना असेल, दोन्ही संघांना रेडी राहायचा आहे. कृष्णा आले पण वारलीपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आयोजक संघ जय गणेश वापाले ए. क्वार्टर फायनलची चौथी लढत ती असेल. सध्या जो आपण सामना पाहतोय क्वार्टर फायनल क्रमांक 3, स्वप्नील पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो, फटका हवेत केला परंतु गोलंदाज डोक्यावर चेंडू चालत सरळ अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये साईड स्क्रीनच्या समोर चेंडू जोपर्यंत उतरून फेकतायत तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. यस, डाउन द विकेट खेला था, अगेन साइड स्क्रीन के सामने लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने आकर उठाया था. हल्की सी मिसफील्ड हुई थी लेकिन 2 रन पूरे करते हुए 28 पर जाता हुआ स्कोर. ओवर नंबर 3 के अभी भी कुछ गेंदें शेष. यहाँ से बड़े शॉट की सख्त जरूरत भूरगांव टीम के लिए. राउंड द विकेट छोड़ दिया है, जाने दिया है. लेग स्टंप को मिस करती हुई वाइट का इशारा था शानूस कुरैशी सर का. 29 पर जाता हुआ स्कोर एक्स्ट्रा के मदद के साथ. हो, निश्चितपणे आपण म्हणू शकतो की कुठेतरी धाबा मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात येत आहेत आणि या धाबा तुम्हाला जोडावाच लागतील. जर या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला धाबांचा वेग वाढवावा लागेल. आणि तसंच स्वप्नीलचा विचार जर केला तर प्रशांत गव्हाळे याचकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. हो, पाहू शकाल बॅट शिकायला ऑन साईडला चेंडू वेगाने चाललाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आय थिंक वेगाने चेंडूवरती झेपावतोय. तोपर्यंत सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली गेली आणि सिंगलवरती समाधानी राहावं लागेल फलंदाज अक्षयला. यस, 1 रन के मदद के साथ 30 बची हुई गेंदों पर अब 34 रनों की जरूरत. तीसरे ओवर का अभी भी खेल जारी है. 1 गेंद शेष है, बची भी अब 13 गेंदें और योगेश 34 रनों की जरूरत. मैच अभी भी भूरगांव टीम के लिए बन सकता है. हो, निश्चितपणे आणि 13 धाबांचा अजूनही खेळ येणं बाकी आहे. 13 चेंडू आणि 34ची आवश्यकता. हो, बॅटची खेळा आहे का? हो हो, एका हाताचा कमाल आणि विश्वास सांगतोय माझा हात जगन्नाथ. जबरदस्त कॅच, एक फलंदाज बाद झाला मिस्टर रोहन भोईर. क्या कैच लिया है, कार्बन कमाल कैच. रिप्ले में फिर एक मरतबा हम देख सकते हैं किस तरह से कैच को अंजाम दिया है. और 2 विकेट चले गए थे बैट्समैन के लिए और बल्ले का मोटा सिरा लेकर एक हाथ से ओहो अपने बाजू को खोल दिया था. किंग फिशर जो पंछी परिंदा है जिस तरह से अपने बाहों को खोल देता है उस तरह अपने हाथ को खोल दिया था और बढ़िया कैच. आइए दोस्तों, अब 3 ओवर की समाप्ति के बाद 30 रन 5 विकेटों के नुकसान पर 2 ओवर में जीतने के लिए 34 रनों की जरूरत. और आगे की कहानी दोस्तों अब सुनने जाने वाले हमारे साथी कमेंटेटर गायकवाड सर और अजय गरद सर की जुबानी. ओवर टू गायकवाड सर और अजय सर. धन्यवाद. दरम्यान आजचा दुपारचा भोजन आहे अनिल वेखंडे आणि एकनाथ विशे यांच्या सौजन्यानं. पाया आणि मुंडीचा अतिशय सुंदर आस्वाद आम्हाला पाहायला मिळाला. मी अनिल वेखंडे यांचं मनपूर्वक कौतुक करेन. तुमच्या हाताला चव आहे. आणि एकनाथ विशे साहेब यांचं विशेष करून कौतुक करेन. ज्या पद्धतीनं आपण सोय आमची केलेली आहे अतिशय लाजबाब. जय गणेश वापाळे चषकातील आजच्या दिवसातील ही सोय आहे ही सर्वोत्तम आहे, उत्तमातील उत्तम. तर एकनाथ विशे साहेब आणि अनिल वेखंडे साहेब आपणाला मनपूर्वक धन्यवाद. आणि पहिल्या 3 दिवसामध्ये अरुण विशे साहेब यांचं अतिशय मौलिक योगदान. काय स्वयंपाक होता, घरगुती स्वयंपाक. आणि आतापर्यंत गुरुनाथ काटोळे साहेब यांचं आगमन झालं. आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. मी इकडं अरुण विशे साहेबांना विनंती करतोय आपण गुरुनाथ काटोळे साहेब यांना सन्मान करता. दरम्यान खेळ सुरू करताय. व्हॅन आहे मैदानामध्ये, व्हॅन आहे ती दूर करायची आहे. पाण्याची व्हॅन आहे, आम्हाला माहिती आहे पाणी अतिशय महत्त्वाचं आहे परंतु आपण दूर करा प्लीज. चालकाला विनंती करेन. मोक्षदला आपण पाहतोय आज सकाळपासून थोडासा कंटाळलेला आहे, थोडासा त्रासलेला आहे परंतु ज्या पद्धतीनं स्पर्धा कव्हर करतोय. मिलिंद बेरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. मोक्षदचं पण कौतुक करावं लागेल. हा छोटासा चिमुकला आपल्या बापाच्या पावलावरती पाऊल टाकतोय. तर मिलिंद बेरे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. प्रवीण वेखंडे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. दिनेश भोईर साहेब आपला सेवक म्हणून निश्चितपणे काल सुद्धा आपण जर पाहिलं तर कलेक्टर ऑफिसला उभे होते. जवळजवळ 10 ते 12 मुलांना जे पालक नाही आहेत अशा आमच्या निश्चितपणे त्यांच्या शैक्षणिक जीवनाची मुहूर्तमेढ
दिनेश दादांनी रोवलेली आहे. दिनेश दादा आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. अरुण विशेसाहेब यांच्या सौजन्यानं आम्हाला लाभलेलं भोजन दरम्यान बॅटची कडा घेत चेंडू थर्डमॅन क्षेत्राकडून कुठेतरी डीप क्षेत्राकडे चालला होता. मात्र पॉईंटच्या क्षेत्ररक्षक येतोय, धाव घेतोय, या चेंडूवरती अतिरिक्त धाव मिळण्याची दक्षता घेतोय. तर आपण सन्मानित करत आहोत आदरणीय सन्माननीय अतिथी दिनेश भोईर साहेब, आपला सेवक. मी अरुण भोईर साहेबांना विनंती करतोय, अरुण विषय आपल्या शुभ हस्ते आपण दिनेश भोईर यांना सन्मानित करणार आहात. चला स्पीडअप करायचंय. 11 बॉल्समध्ये 32 धावांची आवश्यकता. भोईरगाव संघाला ऑन साईडला तडकावलाय बॉल. अचूक टायमिंग नाहीये. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र फेक बघायची आहे. अचूक आहे आणि तेथे एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. विकेट कीपरनं अपील होतंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली, मात्र सॉफ्ट सिग्नल आऊट आहे. ऑनफिल्ड पंचांनी सॉफ्ट सिग्नल आऊट दिलेला आहे, परंतु टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. मिलिंद बेरे साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. प्लीज सन्माननीय संदेश काठोळे या ठिकाणी अरुण दादा सन्मानित करतील मिलिंद बेरे साहेब यांना. आजचा स्पर्धेचा समारोपाचा दिवस, ऐतिहासिक दिवस आहे आणि आज सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जरूर कळेल की कोण होणार विजेता. येथे टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे ऑनफिल्ड पंचांकडून धावचीतसाठी. या बॉलपूर्वी 11 बॉल्समध्ये 32 धावांची आवश्यकता होती जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला. बघायचं आहे की अखेरचा निर्णय काय येतोय. प्रवीण वेखंडे यांना आपण सन्मानित करणार आहोत. अरुण विशेंना सन्मानित करतोय. आपल्या शुभ हस्ते प्रवीण वेखंडे यांना आपण सन्मानित करतोय. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत विश्वासला आपण बघतोय. या अगोदर एक चांगला झेल त्याने स्वीकारला होता मागच्या ओव्हरमध्ये. वेगानं वारे वाहत आहेत मैदानाच्या वरून. चक्रीवादळ, छोटस चक्रीवादळ आलेलं आहे. दरम्यान या ठिकाणी विजय साने आमचे व्यायी आहेत, ते उपस्थित झालेले आहेत. मी काठोळे परिवाराच्या वतीनं विजय काका, कारण तुम्ही आमचे काका आहेत आणि काठोळे परिवार जरी आमचा जवळचा असला तरी तुम्ही आमचे जवळचे आहेत. विजय काका, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे मारुती शेलार अतकुली गावचे शाखा प्रमुख आहेत, त्यांचंही आगमन झालं. आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि माझे मार्गदर्शक आदरणीय सुभाषदादा कथोरे हे सुद्धा मंचावर आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांच्या सोबतीला मार्गदर्शक राजाराम भोईर साहेब यांचंही आगमन झाले. आपलंही मनपूर्वक स्वागत. OUT बॅट्समन आउट. बॅट लाईनवर होती आणि तेव्हाच बरोबर बेल्स उडवलेले आहेत. विकेट किपर विश्वासनं एकच धाव येथे मिळेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद होतोय. अक्षयनं 6 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 33. जय महाराष्ट्र भोईरगाव संघ 64 धावांचा पाठलाग करत आहे. आता समीकरण 10 चेंडू आणि 31 धावा. नवीन फलंदाजाने लवकरच क्रीज गाठायचे. मनीष येतोय. रामचंद्र काठोळे यांची जागा मोक्षात चालू शकतो त्याची क्षमता त्यांनी दाखवून दिले. इथून मैदान सोडत नाहीये आणि संदीप काठोळे यांचा पिच्चा पण सोडत नाहीये. आज सकाळपासूनच क्रिकेट रसिकांची प्रचंड गर्दी प्रत्येक स्टँड्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्व स्टँड जे आहेत ते खचाखच भरलेले आहेत प्रेक्षकांनी. मनमुराद आनंद लुटतायत. जय गणेश चषकाचा सर्वांचं सहर्ष स्वागत. विजय गीते गोलंदाजी करतोय. या अगोदर स्वप्नीलनं 2 षटकं टाकली. अखो टप्प्याचा बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे. डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित. चांगला प्रयत्न आणि अखेर यश देखील मिळेल. जबरदस्त कॅच. दुसऱ्या प्रयत्नात बॉल हातात आणि फलंदाज येथे बाद. निश्चित आपण पाहिलं तर आतापर्यंत पाहिलं 7 विकेट गेल्यात. 9 चेंडूंमध्ये आता 31 धावांची गरज आहे. अजय, इथून आपण जर सामना पाहिला
तर दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून पाहिलं अतिशय महत्त्वाचं आहे. मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवलेलं आहे ऐकवीरा बादाणे संघानं असं म्हणायला हरकत नाही. आणि मग आपण मंचावर पाहतोय सुभाषदादांच्या चेहऱ्यावर का हास्य, राजारामदादांच्या चेहऱ्यावरती आपण मात्र निराशा पाहायला मिळते. मात्र सामना अजूनही संपलेला नाही. क्रिकेटचा खेळ आहे, येथून देखील पलटवार होऊ शकतोय. पण यस, भक्कम स्थितीमध्ये या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट्स भादाणे संघ पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये पोहोचलाय. रोहित आडव्या बॅटचा प्रहार केलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. तिकडे फिल्डर अतिशय चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. एकच धाव येथे मिळेल. एकेरी दुहेरी धावांनी फक्त धावफलक हलता राहणार आहे. सामना जिंकता येणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर आता चेंडूचं थोबाड रंगवावं लागेल फलंदाजांना, कारण 8 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिला जातोय. यस, लॉंग लेगच्या क्षेत्रात चेंडू होतोय सीमा रेषा पार. क्या बात आहे, उत्तुंग षटकार. तुषार वेखंडे यांच्याकडून परेशने जर सलगचे 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले भोईरगाव संघाची 7 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 24 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अशा प्रकारचे समीकरण बऱ्याचदा आपण बनताना देखील बघितले. टेनिस क्रिकेटमध्ये चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला, क्विकर बॉल. बॅट्समनला नीटचा चेंडू उमगला नव्हता. 1 धाव येथे जरूर मिळते आणि एकच धावेवर समाधान आता व्यक्त करावं लागते. खरं तर ओव्हर थ्रो झाला होता, परंतु आपण बघितलं परेशला जास्त पुढे निघाला होता. कदाचित त्याला दुसरी धाव देखील घ्यायची नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे. षटकातील शेवटचा बॉल होता, त्याच्यामुळे फक्त एकच धाव घेतली आहे आणि आता 6 बॉल्समध्ये 23 धावांची आवश्यकता. धावसंख्या 41, 7 गडी बाद. 6 चेंडू 23 धावांचं समीकरण असेल. नितीन वेखंडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये अतिशय मोलाचं योगदान आहे नितीन वेखंडे साहेब यांचं. निश्चित आपण जर पाहिलं तर स्पर्धेमध्ये जे मोलाचं योगदान आहे ते आपल्यापर्यंत मी पोचवतोय. खेळ सुरू करत आहे. प्रथम पारितोषिक सचिन पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती यांच्या सौजन्यानं आम्हाला लाभलेलं आहे. द्वितीय पारितोषिक श्रीकांत गायकर साहेब, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत जे. त्याचप्रमाणे चेतन पाटील गोल्डमॅन यांच्या सौजन्यानं तृतीय पारितोषिक. चतुर्थ पारितोषिक जगदीश पाटील साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुरून तथा माजी उपसरपंच. त्याचप्रमाणे फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ ट्रॉफीज आहेत ते स्वर्गीय सखाराम बिशे साहेब यांच्या स्मरणार्थ मगन बिशे, उद्योगपती वाफाळे. प्लीज खेळ सुरू करा प्लीज. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर यासाठी नितीन वेखंडे, स्वर्गीय संतोष नारायण वेखंडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडं आम्हाला चषक लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे सिरीजसाठी फ्रीज आहे जिग्नेश काठोळे आणि सन्माननीय तुषार वेखंडे यांच्याकडनं. दरम्यान खेळ सुरू होतोय. वाफाळे यांकडनं गोलंदाजी होते. अजय गोलंदाजी करेल. पहिला चेंडू निश्चित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलेला आहे आणि क्षेत्ररक्षकाला बनावं लागतं प्रेक्षक. अतिशय दर्शनीय फटका. जय महाराष्ट्र बोईरगाव संघाकडनं दर्शनीय फलंदाजी. परेश भोईर. किसी दर्शक की तरह कोई मौका नहीं था. 5 गेंदों में 17 रनों की आवश्यकता है. परेश ने यहां पर सनसनी फैला दी है. दूसरा छक्का निकला है परेश के बल्ले से और जब तक परेश है तब तक परेशानी है भादाने टीम के लिए. निश्चितच परेश फ्रॉम परेशानी. आणि आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने षटकार लावला गेला, मनोज कडूचं तोंड कडू झालं होतं. कारण कडू आहे पण आपल्या संघासाठी गोड बातमी देत असतो, प्रतिस्पर्धी संघाला कडू करत असतो. पण इथे त्याचं तोंड कडू झालेलं आपल्याला पाहायला मिळालं मनोजचं. मैच में रोमांच बढ़ता हुआ. अजय जादव गेंदबाजी करते हुए, लंबे ऊंचे कद के एक बहुत ही उभरते हुए सितारे हैं. दबाव रहेगा उनके ऊपर भी. अगली गेंद ओवर द विकेट से फिर से स्विंग किया है, ये भी जाएगी बाहर. एक और मैक्सिमम. अद्भुत बल्लेबाजी करते हुए अंडर प्रेशर परेश भोईर.
लाजबाब कामगिरी. काय फलंदाजी करतोय, सलग 2 षटकार आणि ज्या पद्धतीने षटकार जोडले गेलेले आहेत पूर्णपणे दावा सिद्ध करतो आहे. 50 धावा तर धावफलकावरती झळकल्या गेल्या आहेत. अतिशय दर्शनीय 53 धावा, कारण 47 धावा होत्या. षटकारच्या जोरावरती 53 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. दर्शनीय फलंदाजी करतोय परेश, लाजबाब कामगिरी. आता 4 चेंडू आणि समीकरण आलेलं आहे 11 धावेचं. अगली गेंद पर छक्का जड़ते हैं तो 1,000 रुपयों का कैश प्राइज भी जीत जाएंगे तुषार वेखंडे की ओर से परेश भोईर. अरुण घोडविंदे आणि सोमनाथ विशे याला विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढायची. प्लीज कम ऑन द स्टेज. खेल रोकना नहीं है प्लीज, खेल जारी प्लीज रखना है. प्लीज. अरुण घोडविंदे, सोमनाथ विशे, आपण मंचावर यायचंय. क्रिकेट का रोमांच अब चरम सीमा पर पहुंचता हुआ नजर आ रहा है इस क्वार्टर फाइनल मुकाबले में. एक तरफ आई एकवीरा भादानी, दूसरी तरफ जय महाराष्ट्र भोईरगांव का पलटवार परेश भोईर के द्वारा शुरू हो चुका है. 3 छक्के जड़ चुके हैं. सिर्फ 4 ही गेंदें खेली है परेश ने, लेकिन कमाल की बैटिंग करते हुए 4 गेंदें 11 रन. यह है समीकरण. अब एक क्लोज इन फील्डर ऑफ साइड में सिली पॉइंट पर. अगली गेंद और इस बार बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए हैं. हल्की सी पीछे रखी हुई गेंद थी, आउटफील्ड में जा रही है. एक रन पूरा किया, 2 की कोशिश यहां पर खतरनाक साबित हो सकता है और आउट. बहुत ही बड़ा झटका. ये कहीं ना कहीं मुझे लगता है कि टर्निंग पॉइंट रहेगा इस मैच का. जिस तरह से परेश खेल रहे थे, हालांकि उनके पास कोई और विकल्प भी नहीं था. स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे लेकिन नहीं पहुंच पाए. रन. पर बैट्समैन की तरह कवर ड्राइव लगाया उन्होंने. कवर में खिलाड़ी सर्कल के अंदर थे, उनको बीट किया. आउटफील्ड तेज है और 4 रन प्राप्त करते हुए आखिरी गेंद 5 रन कंपलसरी बनाने हैं. चौका जड़ने से भी काम नहीं बनेगा. खैर मैच कोई भी क्यों ना जीते, लेकिन मजा आ गया मैच देखकर. दर्शक काफी खुश. सही मायनों में क्रिकेट की जीत होती हुई, और इसीलिए तो इस टूर्नामेंट को कहा जाता है पीटीसी का वर्ल्ड कप, जय गणेश ट्रॉफी. शानदार टूर्नामेंट. मैच खत्म होने के बाद कोई भी अंदर नहीं जाएगा. दर्शकों से रिक्वेस्ट है. आकाश जादव हमारे बीच आते हुए आपका हार्दिक स्वागत. आदित्य जादव के भाई, हमारे साथी कमेंटेटर आदित्य जादव है. 1 गेंद 5 रन.
नक्कीच पेशाने इंजिनियर आहेत आणि 31 डिसेंबर या दिवशी आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं ते रक्तदान करीत असतात. आकाश, आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान एक चेंडू, निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या चेंडू जरी 4 धावा मिळाल्या तरी मला वाटतं अजय सामन्याचा निर्णय असेल तो निश्चितपणे बादाणे संघाच्या बाजूने लागलेला असेल, कारण दोन्ही संघाची धावसंख्या समसमान होते. तिसरा सामना आहे, मात्र बादाणे संघ या सामन्यामध्ये विजयी झालेला आहे, कारण 5 धावा हे विजयाच्या होत्या. चेसिंग कंपल्सरी होती. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, आपलं कौतुक आहे. राजाराम दादा धन्यवाद आणि अभिनंदन. सुभाष दादा, आपलं कौतुक आहे. आपला संघ हा अंतिम 4 मध्ये पोहोचलाय. विश्वास जाधव हा या सामन्याचा सामनावीर आहे. विश्वास जाधव, प्लीज कम ऑन द स्टेज. आपण आपल्या संघाला उपांत्य फेरीत घेऊन गेलेला आहात. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय महाराष्ट्र भोईरगाव संघ. एक चांगली कामगिरी आपण केली, मात्र आपल्या संघाला अंतिम 4 मध्ये घेऊन जाऊ शकला नाहीत. विश्वास, प्लीज कम ऑन द स्टेज. सारे खेळाडू प्लीज तिकडे जाऊ नका. आता सगळ्यांनी इकडे या. कुठे ते आता चेंज करायचं आपल्याला. आणि बादाणे संघाला जर